विद्यार्थी मित्र हो, भारतीय संविधानाचं एकंदरीत आपण महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आजच्या या तासिकेमध्ये भारतीय संविधानाची जी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून चालू झालेली किंवा लागू झालेली आहे. मग या संशोधनामुळे आपल्या देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार चालू आहे. भारतीय संविधान हे खूप मोठे लिखित व्यापक स्वरूपाचे असे आहे. जगातील कोणत्याही देशाचे संविधान एवढे विस्तृत आपणास दिसून येत नाही. या संविधानामध्ये भारताचा वर्तमान काळ भविष्यकाळ देखील अधोरेखित केला आहे. तरी देखील काळानुरूप संविधानामुळे काही आव्हाने निर्माण झालेली आहेत. मग ह्या संविधानापुढे कोणकोणती आव्हाने निर्माण झालेली आहे, या सर्व आव्हानांचा आपल्याला या ठिकाणी उहापोह त्या ठिकाणी करणे क्रमप्राप्त ठरते. तर विद्यार्थी मित्र हो, सामाजिक विषमता आणि वाढती जातीव्यवस्था. आपण म्हटले की भारतीय संविधानाने कलम नंबर 12 पासून तर 36 पर्यंत मूलभूत अधिकार विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. विस्तृत स्वरूपाचे मूलभूत असे 6 अधिकार प्रत्येक व्यक्ती भारताच्या नागरिकाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. परंतु या मूलभूत अधिकारामध्ये सामाजिक समता आणि राजकीय समता राज्यघटनेनं दिलेली होती. मग ही वास्तवामध्ये या समतेचं समीकरण कशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघणे क्रमप्राप्त ठरते. आपण नुकतंच मागच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. या अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना या संविधानानं आपल्या देशाला काय दिलं याचा विवेचन करत असताना आपणास दिसून येतं की भारत आज जो काही उभा आहे तो संपूर्णपणे भारतीय संविधान हे आजच्या भारताची देण त्या ठिकाणी मानावी लागेल. कारण संविधान जर बाजूला केलं तर आज जो अखंड भारत आपणास दृष्टीक्षेपात जो पडतो तो कदाचित भविष्यामध्ये राज्यघटना किंवा संविधान असल्यानंतर राहणार नाही. एवढं महत्त्व म्हणजे संविधानाशिवाय आज श्वास की प्राण अशी अस्तित्व या संविधानाचं आपल्या समाज मनामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, मग अशा महत्त्व असताना देखील आज भारताचा वाटचाल भारतीय लोकशाहीची वाटचाल एक प्रगल्भ लोकशाहीचे निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. परंतु काळानुरूप या संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. या त्रुटीमुळे किंवा संविधानात तंतोतंत 75 वर्षे झाली तरी सर्वांगीण विकास किंवा ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यामध्ये कुठंतरी कमी पडत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या 75 वर्षाचा काळ जर आपण संविधानाचा लक्षात घेतला तर राजकीय समता त्या ठिकाणी निर्माण झाली आपल्याला बघितली. एका व्यक्तीच्या मताचं मूल्य हे सर्वांना समान आहे. मग त्या राष्ट्रपतीच्या मताचं मूल्य असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांचं मताचं मूल्य असेल, त्यांच्यामध्ये समानता आपल्याला दिसून येते. परंतु आज राजकीय समता ही कायद्यानं निर्माण झालेली आहे. सामाजिक समता जर देखील संविधानानुसार निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु सामाजिक समता जर आज जर बघितली आपण, आज सामाजिक समता निर्माण करण्यामध्ये आपण खरोखरच कमी त्या ठिकाणी पडलेलो आपल्याला दिसून येतो. आजही समाजामध्ये उच्च नीचता त्या ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे, प्रत्येक जात आज स्वतःला श्रेष्ठ म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट करताना आपल्याला दिसून येत आहे. एक प्रकारचं प्रत्येक जातीचा अहंभाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आजच्या ही जाती व्यवस्था अत्यंत लोकांच्या मनामध्ये खोलवर बिंबवलेली आपल्याला दिसून येतं. याबरोबरच आर्थिक समता देखील निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. कारण आजही ग्रामीण भागामध्ये असंघटित जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये समान कामाच्या वेतनामध्ये तफावत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आज आपण एकीकडे म्हणतो की महिला ही पायलट विमान चालक झालेली आहेत. अनेक आघाडीची कामं आज महिला हिरारीने पुढं आहेत. परंतु तरी देखील आज ग्रामीण भागामध्ये आज अनेक विषमता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण आजही स्त्रियांच्या वेतनामध्ये समता निर्माण करणे आपण कमी पडलेलो आहोत. याशिवाय समान कामासाठी समान वेतन हे जरा गरीब जरी झालेलं असलेलं असलं
तर आज ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेकारीचं प्रमाण किंवा छुपी बेकारी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशाच रूपामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यात आपलं संविधान कमी पडलं म्हणल्यापेक्षा किंवा संविधान चालवणारे व्यक्ती किंवा शासन त्या ठिकाणी कमी पडलेलं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच या ठिकाणी राजकीय समताबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समता समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. परंतु अलीकडील काळामध्ये आपण बघतो की मुठभर लोकांकडे संपत्ती एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की टाटा, अंबानी, अदानीसारखे लोक एकीकडे श्रीमंत त्या ठिकाणी संपत्तीमध्ये वाढ होत आहे, तर त्या एका दुसऱ्या बाजूला खेड्यातला ग्रामीण शेतकरी किंवा शेतमजूर अत्यंत हालाकीचं जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतं. ग्रामीण भागाची जी परिस्थिती आहे ती शहरी भागामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. लोकशाही विकेंद्रीकरणावर भर देते. संपत्तीचा किंवा सत्तेचा वाटा हा प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, परंतु या ठिकाणी सत्ता आणि संपत्तीचं कुठंतरी केंद्रीकरण भारतामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणूनच या ठिकाणी जातीय म्हणता येईल की राजकीय समतेबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करणं हे देखील एक काळाची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा अनेक कारणं आहे की त्या ठिकाणी सामाजिक समता निर्माण करण्यामध्ये अवघड काम त्या ठिकाणी आपल्याला होऊन बसलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद.